या ठिकाणी डॉक्टर सचिन सर उपलब्ध आहेत. या ठिकाणी सहयोग फाउंडेशन जे आहे बॅडमिंटन लीग या ठिकाणी आयोजित केली जाते. तर आज हे सहयोग फाउंडेशनने आयोजित करताना ज्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ज्या कंपन्या आहेत तुमच्याशी अप्रोच झाल्या, तर ह्याचं काय गमक काय सांगाल तुम्ही? सहयोग फाउंडेशन नियमितपणे डॉक्टरांसाठी बॅडमिंटन लीग आयोजित करत असते. सहयोग फाउंडेशन ही अशी संघटना आहे त्याच्यामध्ये काही वैद्यकीय क्षेत्रातील लोक म्हणजे डॉक्टर आहेत आणि अवैद्यकीय पण त्यामध्ये काही भागीदार आहेत. परंतु त्या डॉक्टरांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे अरेंज करणं, त्यांची जी इच्छा आहे ज्या पातळीवर तो कार्यक्रम अरेंज करायचा आहे तिथपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आपण मदतीला घेऊन त्यांच्याकडून बरीचशी मदत आपल्याला होते आणि आपण त्यातून हा कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थितपणे करू शकतो. वेळेच्या अभावामुळे त्यांच्याशी आपल्याला भागीदारीमध्ये काम करावं लागतं, कारण की आपल्याला एक वेगळ्या स्तरावर ही स्पर्धा न्यायची. निश्चितच या ठिकाणी तुम्ही ही स्पर्धा प्रोफेशनल आणि कमर्शियल पद्धतीने या ठिकाणी देत आहे. आज या ठिकाणी जवळजवळ 64 एंट्री वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत. आता ह्यांच्या राहण्याची किंवा त्यांची जेवणाची व्यवस्था काय कसं आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित करतो तो प्रोफेशनल आपल्याला म्हणता येईल. कमर्शियल फारसं काय त्याच्यामध्ये फारसा आमचा काही उद्देश नसतो. आणि बाहेरगावाहून जी लोक आलेली आहेत राहण्यासाठी, एकतर ते डॉक्टर असतात, त्यांचे मित्र सहाध्यायी इथंच उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांची राहण्याची सोय होते आणि आम्ही त्यांना राहण्यासाठी जागा पुरवण्याचं मार्गदर्शनही करत असतो, जेणेकरून त्यांचं येणं आणि इथे राहणं सुखकर होईल. एवढ्या लांबून ते आपल्या पुण्यामध्ये खेळण्यासाठी येतात, आमच्या विनंतीला मान देऊन येतात, त्यामुळे आम्ही त्यांची खूप जेवढी शक्य होईल तेवढी काळजी घेत असतो. ह्याच तुम्ही जसं इकडे येतात तसं तुमचं योगदान होतं का जाण्यासाठी? तर कसं आहे माहिती का, ही एक रिव्हर्सिबल प्रोसिजर आहे की आपण एकदा त्यांच्याकडे गेलो तर ते आपल्याकडे येतात अदरवाईज. आणि मला एक सुधारणा सांगायची की यावेळेस 78 एंट्री आहेत, त्यामुळे अतिशय सुंदर प्रकारे आतापर्यंत हा कार्यक्रम झालेला आहे. आणि पुढच्या वर्षी या वर्षीचे जे काही खेळाडू आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. मागच्या वर्षीपेक्षाही चांगले खेळाडू यावर्षी आहेत आणि उत्तरोत्तर आम्हाला खेळाडूंच्या स्तरामध्ये प्रगती करायची. डॉक्टर खेळाडू एवढे व्यावसायिकपणे खेळत आहेत याचा आम्हाला खूप मोठा आनंद होतो. धन्यवाद सर. या ठिकाणी